फ्युजन मधला पुढचा प्रकार आपल्या समोर येणार आहे तो आहे रुंबा. ये रुंबा रुंबा क्या है? रुंबा हा एक लॅटिन बॉलरूम नृत्य प्रकार आहे आणि आता आपल्या समोर जी अप्सरा येणार आहे ती रुंबा एका लावणीवरती डान्स करून दाखवणार आहे. तेव्हा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया मृण्मयी देशपांडे हिचं. मृण्मयी ने रुंबा नल्लारिके म्हणजे हा रुंबा तू खूप छान केलास. थँक्यू. जाणून घेऊया मत गुरूंचं. मृण्मयी पहिली गोष्ट म्हणजे तुझं आणि दीपालीचं हे गाणं घेतल्याबद्दल अभिनंदन. खूप सुंदर गाणं आहे कारण हे आणि ह्याच्यावर हा सेन्शुअस फॉर्म तुम्ही प्रयत्न केला तर इट वॉज अ व्हेरी गुड अटेम्प्ट आणि तू खूप छान वावरलीस न घसरता यावेळी. गुड. थँक्यू थँक्यू. रुंबा माझी आवडती स्टाईल आहे आणि त्याच्यावरचा तुझा प्रयत्न खूप छान होता असं मी म्हणेन आणि छान वावरली स्टेजवर तू. थँक्यू थँक्यू. मार्क्स जाणून घेऊया. फुलवा 7 मार्क्स मिळालेले आहेत. मयूर 7 मार्क्स मिळालेले आहेत. लॅटिन म्हणता म्हणता बरेच मार्क्स लाटलेले आहेत तू. त्यामुळे या दोन्ही गुरूंच्या मार्क्सच्या ऍव्हरेज नुसार तू 100 पैकी 70 मार्क्स मिळालेले आहेत. थँक्यू. सारिका जी तुमचं काय मत आहे या रुंबा बद्दल? मुझे लगता है आप में बहुत बहुत ज्यादा ग्रेस है
और जब आप मूवमेंट कर रही थी और ख़ास करके एक दो जगह जहाँ बैठकर उठ रही थी, बहुत ग्रेसफुली एक फ्लो में उठ रही थी और देखने में बहुत अच्छा लग रहा था. थँक्यू मॅम. जाणून घेऊया महागुरूंचं काय मत आहे. खूप छान अटेम्प्ट होता. थँक्यू सर. थँक्यू. या गाण्यावरती असं काहीतरी होऊ शकेल असं मला असं वाटतं कोणालाच कल्पना येणार नाही अशी. कारण हे एक अतिशय ट्रॅजिक सॉन्ग आहे. ती हरिणी घायाळ आहे आणि मग ते जे पेन आहे ते पेन सुद्धा आपल्याला लोकांसमोर आणायचं आहे आणि एक वेगळा फॉर्म आपल्याला लोकांसमोर सादर करायचा आहे. तर ती प्रस्तुती अतिशय सफल झाली असं मला वाटतं. वेळेवरती ते कर्टन खाली आले वेळेवर आणि ते आले तर आले, पण नंतर तुम्ही ते पकडून तुम्ही त्या खेचण्याचा प्रयत्न केला. मला वाटलं ज्याने सोडले तो पण येतो की काय खाली. पण तर असं काही झालं नाही. बट इट वॉज अ गुड अटेम्प्ट. थँक्यू. खूप छान प्रयत्न होता तुमचा. ऑल द व्हेरी बेस्ट टू यू. थँक्यू सर. आजचा विषय आपला मैत्री आहे. हे एक वेगळं फ्युजन आपल्याला अनुभवायला मिळालं. तुझी अशी कोणा परदेशी मैत्रिणीशी किंवा मित्राशी अशी काही खास मैत्री आहे का? होती असं आपण म्हणूयात. कारण आम्ही जपानला गेलो होतो आणि तिकडे यासुहितो ताकीमोतो म्हणून खूप मोठे सेन्से म्हणजे गुरु आहे. त्यांची जी मुलगी होती आई, तिचं नाव आई आणि खाना, तर त्या आई दोघी आणि? खाना, तर त्यांच्याबरोबर तो शो झाल्यानंतर सुद्धा 1-1.5 वर्ष माझी खूप छान आम्ही खूप छान कॉन्टॅक्टमध्ये होतो. अजूनही आमचे कधीतरी मेल्स जातात एकमेकींना. पण म्हणजे तिथे जपानी भाषा शिकलीस का तू? मला नाही आठवते, मी आता ठार विसरली आहे सगळं. आम्हाला तर माहितीच नाहीये. तू काही सांग ना. खूप खूप शुभेच्छा. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. सर, आत्ता ह्या गाण्यावरनं मला एक किस्सा आठवलेला आहे. म्हणजे एक मराठी वाद्यवृंद मी पाहायला गेलो होतो. मी असा ऑडियन्समध्ये बसलो होतो आणि ह्या गाण्याची सामनामधलं हे गाणं सादर होणार आहे आणि अमुक अमुक गायिका ते सादर करणार आहे अशी अनाऊन्समेंट निवेदकाने केली. आणि त्यावेळी नेमकी ती गायिका काहीतरी पाणी पिणी पित होती. सो तशीच ती धावत धावत आली स्टेजवरती आणि गाणं सुरू झालं आणि चुकून ती अशी गायली, हा हमाल कसला. आणि अख्खा ऑडियन्स हास्य कल्लोळात डुबून गेला होता. हा महालच्या ऐवजी हा हमाल कसला अशी गायली होती.